नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही ही जी इमेज बघतायत याच्यावरती आहेत आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब. तर हे ज्या जाहिराती आहेत 18 तारखेच्या, जो की महाराष्ट्र आणि मुंबईमधला एक नावाजलेला वृत्तपेपर आहे ज्याचं नाव आहे लोकसत्ता. तर त्याच्यामधल्या या जाहिराती आहेत मित्रांनो. एवढ्या मोठ्या जाहिराती आहेत मित्रांनो. एवढ्या मोठ्या जाहिराती येत असतात यांच्या. ॲक्च्युली मला हे पॉईंट आऊट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, या ज्या जाहिराती होतात ना मित्रांनो, फॉर एक्झाम्पल हे फुल पेजची जाहिरात आहे मुंबईमधल्या लोकसत्ताच्या पेपरची. ठीक आहे मित्रांनो. तर जवळजवळ ही जाहिरात करण्यासाठी या वृत्तपत्राला नाही म्हटलं तर लाखांमध्ये, एका पानासाठी लाखांमध्ये अमाऊंट मोजावी लागते मित्रांनो. तर मित्रांनो, हा पैसा जो आहे ना, हा जनतेचा आहे मित्रांनो. हा पैसा जो त्या वृत्तपत्राला जातो आहे एवढ्या मोठ्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी, या ॲडव्हर्टाईजमुळे सामान्य लोकांचं काय भलं होतं आहे मला काही कळत नाही. यांचा जो प्रचार होतो आहे याचा उद्देश नेमका काय आहे या ॲडव्हर्टाईजमुळे, असा या देशामध्ये या ॲडव्हर्टाईजमेंट्सवरती किती लाखो आणि करोडोंचा पैसा जातो याचं काहीही कॅल्क्युलेशन नाही आहे. याच्यावरती कोणतंही ईडी नाही, CBI नाही. अशा गोष्टींवरती कुठेतरी आळा घातला पाहिजे मित्रांनो. आता समजा फॉर एक्झाम्पल ही एका दुसऱ्या स्टेटची जाहिरात आहे, तर ती महाराष्ट्रामध्ये येते. ठीक आहे, जाहिरात करावी, त्यांचे काही त्यांचे उपक्रम असतात, त्या सर्व लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. मी या मान्यताचा आहेत. पण अजूनही सोर्स आहेत जे की फ्री माध्यमांद्वारेही कळू शकतात मित्रांनो. पण एवढा सारा पेड मार्केटिंग करून आमच्या जनतेचा पैसा, टॅक्सचा पैसा अशा गोष्टींमध्ये लावून यांना काय साध्य करायचं आहे मित्रांनो. यांच्याकडे आज सत्ता आलेली आहे, तर यांना कोणी प्रश्न विचारणार आहे की नाही. या जाहिरातबाजी या होत आहेत ना मित्रांनो, थांबल्या पाहिजेत. कामातून लोक बघत आहेत मित्रांनो तुमचं काम कसं आहे. त्याच्यामुळेच आज तुम्हाला तिसऱ्यांदाही सरकारमध्ये बसवलेलं आहे. पण हा जो जनतेचा पैसा आहे ना, त्याचा मिसयूज नाही झाला पाहिजे. आज जनता अक्षरशः रोटी कपडा मकान या गोष्टीसाठी दिवसरात्र झटत आहेत. त्यांना त्यांच्या बेसिक नीड्ससुद्धा भेटत नाही आहेत मित्रांनो. महाराष्ट्रात, गावामध्ये, मुंबईमध्ये अक्षरशः ते 12-12, 15 तास काम करतात आणि त्यांना फक्त साधं सरासरी त्यांचं जर उत्पन्न असेल ना, तर 20 ते 25 हजार रुपये असेल मित्रांनो. काही लोकांना तर 10 ते 15 हजार रुपये महिन्याचे भेटतात. पण इकडे बघायला गेलं तर लाखोंची उधळपट्टी होत आहे या मार्केटिंगवरती. तुम्ही तुमच्या खिशातले पैसे घातले तर आम्हाला त्याची कोणतेही प्रॉब्लेम नाही, त्याचं कोणताही आम्हाला त्रास नाही. पण हा सर्व पैसा जो आहे ना, तुम्ही जनतेचा घालताय, त्यांचा टॅक्सचा पैसा घालताय, याच्यावरती माझं प्रश्नचिन्ह आहे. या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत. या असल्या जाहिरातबाजी कराव्यात. तुमचे जे उपक्रम आहे, तुमची ॲडव्हर्टाईजमेंट करावी, पण त्या छोट्या कराव्यात. त्याचा पैसा किती जातो? आता या 4 ॲडव्हर्टाईजमेंट्स मी दाखवल्या, या फक्त एका वृत्तपेपरच्या आहेत. तर अशा जाहिराती किती ठिकाणी होतात. बॅनर्स असतात, हे ते अख्ख्या वर्ल्ड वाईड देशामध्ये चालू असते या सर्व गोष्टी. तर हे थांबला पाहिजे. हा निव्वळ आपल्या पैशांचा गैरवापर आहे. आपण यांना जर सत्तेमध्ये बसवतो, आपण फार विश्वासाने बसवतो, ते वोट करतो ना आपण त्यांना, फार विश्वासाने करतो, पण ते आपलाच पैसा अशा पद्धतीने वापरतात मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती?